नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा व्हिडिओ जरा मी वेगळा करणार आहे. म्हणजे मला एक मोठी ऑर्डर आलेली आहे ब्लाऊजची. तर मी आज ब्लाऊज कसा कट करायचा ते दाखवणार आहे. म्हणजे पेपर पॅटर्न वरती मी स्टार्ट ब्लाऊज कट करायला. तर पेपर पॅटर्न ते ब्लाऊज आपलं मेन फॅब्रिक यावरती कसा कट करायचा, मेजरमेंट आणि काही ज्या नवनवीन ट्रिक्स आहेत त्या पण मी तुम्हाला सांगणार आहे. आज आपण पार्ट फर्स्ट करूया. त्यामध्ये मी इनिशियल ब्लाऊज कटिंग कशी करता ती दाखवणार आहे. त्यात काही ज्या सोप्या ट्रिक्स आहे, ज्या काही माहित नसतात बिगनरला, त्या ट्रिक्स पण सांगणार आहे. चला बघूयात. तर हे बघा, आपल्याकडे तर न्यूजपेपर रोजच येतं. तर न्यूजपेपरचा रियूज कसा करायचा, तर आपल्याला ह्या टेलरिंगच्या ह्याच्यात न्यूजपेपरचा खूप रियूज होतो. कारण मेन फॅब्रिक जे आहे त्यावरती डायरेक्ट कट करण्यापेक्षा आपण हे ब्लाऊजचे पॅटर्न काढून घ्यायचे. हे बघा, मी पण काढलेले आहे. जे जे मला आले ब्लाऊज शिवायला त्यांचे मी पहिले पॅटर्न काढून घेतले. हे बघा, हा 38 साईजचा पॅटर्न आहे, हा 36 साईजचा पॅटर्न आहे. मी त्यावरती लिहून ठेवलेले. हे बघा, इथे लिहून ठेवले 36 साईजचा पॅटर्न, 38 साईजचा पॅटर्न. म्हणजे पेपरचा असा रियूज होतो. तर मी आत्ता पण तेच करणार आहे. आता जे मला जी ऑर्डर आली ती 38 साईजची पेपर पॅटर्न 38 साईजची आलेली आहे. जे कस्टमर आहे त्यांचं मेजरमेंट हे 38 साईजचं आहे. तर त्यावरनं मी पेपर पॅटर्न पहिला काढून घेते. तुम्ही ह्या न्यूजपेपरच्या याच्यावरती पण काढू शकता किंवा कार्डशीट पेपर असतं त्यावरती पण काढू शकता. माझ्याकडे न्यूजपेपर आहे म्हणून मी न्यूजपेपरवरती दाखवते. तर पहिल्यांदा मी काढलेला आहे ऑलरेडी पेपर पॅटर्न, पण हे तुम्हाला नीट व्यवस्थित समजून सांगण्यासाठी मी पुन्हा हा पेपर पॅटर्न काढते. मला जे कस्टमर आहे त्यांचं मेजरमेंट मी नोट डाऊन केलेलं आहे. तर त्या पहिल्यांदा काय करायचं, हा जो पेपर मेन फॅब्रिकवरती नाही जायचा. म्हणजे जो ब्लाऊज असतो तो ब्लाऊज पूर्ण आपल्या यावरती पेपरवरती कट करून घ्यायचा आणि मग ते पेपर पॅटर्न नुसते आपल्या मेन फॅब्रिकवरती ठेवत चालायचे. हे बघा, ही जी बंद घडी असते पेपरची, ती बंद घडी आपल्या साईडने ठेवायची. आता जे हे आहे त्यांची उंची जी आहे, तर त्यांची उंची आहे 14 उंची आहे त्यांची. तर मी काय करणार आहे, इथे एक ट्रिक्स आहे. मागचा आणि पुढचा असा 2 भाग असतो. कटोरी ब्लाऊज आहे त्यांचा आणि 38 साईज आहे. तर काय करायचं, पुढची उंची आपल्याला जरा जास्त धरायची असते. म्हणजे 1.5 इंच. जर त्यांची 14 असेल तर 15.5 धरायची. का धरायची 15.5? कारण आपले शोल्डर जोडण्यात आणि कटोरीचा भाग जोडण्यात तिथं अर्धा इंच जातं. मग ते शिवून बरोबर ती 14 राहते. आणि मागची जी उंची असते ना, ती उंची जी धरायची आहे ती फक्त 15 धरायची. कारण मागं फक्त शोल्डर जोडण्यात जातं आणि टक्समध्ये जातं, जास्त नाही जात. ही ट्रिक सगळ्यांनी लक्षात ठेवायची. पुढचा भाग आणि मागचा भाग यात 1.5 इंचाचा फरक ठेवायचा. तर त्यांची उंची आहे 14, मी पूर्ण धरलेली आहे 15.5 उंची धरलेली आहे. पुढचा गळा आहे 6चा, तर मी 6चाच धरलाय. कारण गळा कट करून रुंदी वाढते गळ्याची, त्यामुळे मी 6चाच धरलेला आहे. आणि त्यांचं गळ्याची जी रुंदी आहे ती 2.25 आहे. तर हे बघा, जर म्हणजे काय म्हणता एखाद्याची आपल्या मराठी भाषेत काय म्हणतात, तब्येत जर चांगली असेल एखाद्या व्यक्तीची, तर ती गळा रुंदी ही कमी जास्त करायची. कारण जास्त तब्येत असलेल्या किंवा मीडियम तब्येत असलेल्या गळा रुंदी जर कमी घेतली आणि खाली ब्रॉड साईज त्यांची जर वाढवली, गळ्याचा डीपनेस जो आहे तो वाढवला, तर त्यांना तो ब्लाऊज गळ्यामध्ये परफेक्ट येतो आणि शोल्डर जे आहे शोल्डरचा झोळ नाही पडला जात. आता इथं यांचं किती 2.25 आहे आणि शोल्डर जे आहे ते 2.5 आहे त्यांचं, पण मी अर्धा इंच जास्त धरते. म्हणजे 3 धरते मी. का तर अर्धा इंच शिवण्यासाठी राखतं म्हणून मी 2.5चं 3 धरलेलं आहे. पूर्ण हे त्यांचं शोल्डर झालेलं आहे. म्हणजे हे 3 आणि हे 2.25चं पूर्ण त्यांचं शोल्डर झालेलं आहे. वरती आपण गळ्याच्या इथे ही ट्रिक्स लक्षात ठेवा. वरती 2.25 घेतलं, पण गळा जर आपल्याला असा रुंद पाहिजे असेल तर वरती 2.25 घेतलं तर खाली 2.5 घ्यायचं. हा पूर्ण असा चौकोन करून घ्यायचा. हा चौकोन केल्यानंतर या चौकोनाच्या निम्म्या भागापासून गळा जो आहे तो असा रुंदवायला सुरुवात करायची आणि इथून 1 इंच आतमध्ये यायचं. 1 किंवा अर्धा इंच आतमध्ये यायचं. आता मी अर्धाच इंच आतमध्ये येते
आणि इथं गोल आकार देऊन घ्यायचा, म्हणजे कुणाला जर बिगनर असतील आणि त्यांना गोल आकार जमत नसेल तर 1 किंवा अर्धा इंचची मार्किंग करून घ्यायची आणि हा गोल आकार असा देऊन घ्यायचा. झाला हा गोल आकार. आता त्यांचा मुंडा जो आहे 38च्या याला 6.5चा धरता किंवा 7चा पण धरता. आता मी ह्यांचा 7चा मुंडा धरतीये, म्हणजे जेव्हा ब्लाऊज फिटिंगच्या वेळेस येतो तेव्हा तिथे मुंड्यामध्ये झोळ नाही पडला जात किंवा मुंड्यामध्ये काचला नाही जात ब्लाऊज. हे बघा 7 घ्यायचा. आता ह्या मुंड्याच्या भागामध्ये पुढचा आणि मागचा भाग कसा काढायचा. आता हे 7 जे घेतले तर याचा मध्य काढायचा, म्हणजे मध्य काढायचा म्हणजे बेरीज वजाबाकी नाही करत बसायची, तर डायरेक्ट सेंटरला टेपचा फोल्ड करायचा आणि इथं मार्किंग करून घ्यायची. हा झाला 7च्या मुंड्याचा मध्य. हा आता आणि जिथे 7ची मार्किंग आहे तिथून वरती 2 इंचावरती पुन्हा एकदा मार्किंग करायची. इथे 2 इंचावरती मार्किंग केली आणि जिथे 2 इंचावरती मार्किंग झाली तिथून बाहेरच्या भागात पुन्हा 1.5 इंचावरती मार्किंग करायची. 1.5 इंच म्हणजे किती, 2 रेषा टेपवरती मोजायच्या, फक्त 2 रेषा, याला 1.5 इंचाची मार्किंग म्हणतात. आता जो इथं 7चं जो आपण मार्किंग केलेली इथे, तर ह्या 7च्या मार्किंग वरती आपण मी जे म्हटले तुम्हाला 38 साईजचा ब्लाऊज आहे, तर तिथे 38 साईजच्या कटोरीचं माप टाकायचं. तर 38ला 4ने भागल्यानंतर उत्तर किती येतं, 9.5 येतं. तर 9.5ची मी इथे मार्किंग टाकून घेते. आणि 9.5ची मार्किंग जिथे झाली तिथून पुढे पुन्हा 2 इंच. 2 इंच हे कशासाठी घ्यायचं, तर आपल्या शिलाईसाठी घ्यायचं हे 2 इंच. झाली ही मार्किंग. आता मुंड्याचा भाग जो आहे, आपली स्लीव जोडण्याचा जो भाग आहे, तो मागचा पुढचा काढण्यासाठी जिथे 7ची मार्किंग झाली त्या कोपऱ्यापासून आतमध्ये 1 इंचावरती मार्किंग करायची. इथनं 1 इंचावरती मी मार्किंग केली आणि आता हा इथं कर्व करून घ्यायचा, म्हणजे हा कोणता भाग निघेल, हा पुढचा भाग निघेल. तर तो कर्व सिंपल आहे. तुमच्याकडे ते कर्व सारखं असेल, ते इंजिनिअरिंगच्या मुलींना माहीत असतं ते कर्वचं असतं, ते जरी वापरलं तरी चालतं. नसेल तर सिंपल आहे. इथनं खाली यायचं, जसं गळ्याचं केलेलं बाहेर येत चालायचं. बरोबर ही 1.5 इंचाची जी मार्किंग आहे त्यावरती गेलेलं पाहिजे. तिथून आतमध्ये कर्व द्यायचा आणि हे 1 इंचाची मार्किंग आहे त्यावरती आणायचं. पुढे ही 9.5ची जी मार्किंग आहे त्याला टच करून घ्यायचं ते. आता इथं झालं 1 इंचावरती तुम्ही टच केलं तर तुम्ही म्हणशाल इथं मध्य काढलाय, याचा काय यूज, तर याचा मागचा भाग काढण्यासाठी पुढे अर्धा इंच घ्यायचं. म्हणजे काही काय म्हणतात डायरेक्ट 1.5 इंच घ्यायचं, पण 1.5 इंच लवकर समजत नाही. मग 1 इंचावरती आधी पुढचा भाग काढून घ्यायचा आणि मग अर्धा इंच, 1 पासून पुढे अर्धा इंच घ्यायचं आणि त्यावरती मागचा भाग काढून घ्यायचा. सेम प्रोसेस करायची. पुढे येऊन 9.5ची जी मार्किंग आहे त्यालाच टच करून घ्यायचं. हे बघा अशा प्रकारे हा पुढचा मागचा भाग झाला. आता जी ही 2 इंचची एक्स्ट्रा 9.5 पासून पुढे 2 इंच जी एक्स्ट्राची लाईन मार्किंग केली होती, तिथून सरळ खालपर्यंत एक लाईन मारून घ्यायची. झाली ही लाईन मारून. आता काय करायचं, जी आहे योकपट्टी जी काढायची, कटोरी पहिला काढीत नाही बसायचं, योकपट्टी काढायची. तर योकपट्टीची ट्रिक्स अशी आहे, जर गळ्याच्या साईडने 3 इंच घेतलं, आता हे बघा मी ह्यांची गळ्याच्या साईडने 3 इंच घेते, इकडनं 3 घेतल्यानंतर इकडनं 2.5च घ्यायचं. फिटिंगच्या साईडने फक्त 2.5च घ्यायचं. मग जो कर्व आहे कटोरीला, जो कर्व असतो खालच्या साईडने, तो कर्व असा येतो आणि सिंपल आपल्या हाताने कर्व द्यायचा. नसेल तर ते कर्व जे आहे ते यूज केलं तरी चालतं. हे झालं. आता कटोरी काढायचं. तर कटोरीचे माप ठरलेले 9.5चं, म्हणजे 38च्या कटोरीचं किती, 32च्या किती, 36च्या किती, असं प्रत्येक कटोरीचं माप ठरलेलं आहे. तर आता काय करायचं, ही जी मी 38 साईजचं काढते हे परफेक्ट माप असं आहे की जी योकपट्टी फिटिंगची साईज आहे तिकडनं 5 इंच, 4.5 आणि 5 इंचावरती मार्किंग करायची. हे बघा मी इथून आतमध्ये फिटिंगच्या साईडने 4.5 वरती मार्किंग केली आणि पुन्हा मी 5 वरती पण मार्किंग करणार आहे.
तर तुम्ही म्हणशाल डबल मार्किंग का केली, तर ते दाखवते मी पुढं. झाली इथं 2 मार्किंग, एक 4.5ची एक 5ची. आणि आपण त्यांचा पुढचा गळा जो 6चा आहे तिथून वरती 1 इंच मार्किंग करायची. हे बघा इथे मी 1 इंचावरती मार्किंग केली. आणि आपला जो मुंड्याचा भाग आहे पुढचा भाग, तिथून बाहेर मुंड्याचा क्रॉस जिथे झाला आहे तिथून बाहेर 2, 2.25 आणि 2.5 अशा 3 मार्किंग करायच्या. तर ह्या 3 मार्किंग कशाला, आता जो हा इथं जर 4, 4.5 आणि 5ची जी मार्किंग केली आणि इथं 1ची मार्किंग आहे, इथून जो असं कर्व निघला पाहिजे तो 4.5 किंवा 5 या 2च लाईनमध्ये गेला पाहिजे. आणि जाताना तो 2, 2.25, 2.5 ह्या 3 मार्किंगच्या मधूनच गेला पाहिजे. तर हे बघा बरोबर 5च्या मार्किंगला गेलेला आहे आणि मिडल 2.25 मधनं गेलेला आहे. हा झाला कर्व. तर हा मेन कर्व नाही आहे, म्हणजे हा मेन कटोरी नाही आहे, तर ह्या कटोरीवरून दुसरा कटोरी काढायचा. आता कटिंग करायची. कटिंग करताना डायरेक्ट गळा किंवा योगपट्टी असं काढायला घ्यायचं नाही, कारण आपण जॉईंट घेतलेला आहे इथं आणि मागचा पुढचा भाग आपण सोबत कट करतोय. तर त्यामुळे पहिलं जे हे फिटिंगचं माप आहे 2 इंच एक्स्ट्रा, तिथनं कट करायला लागायचं. आणि यामध्ये हे 2 जे आहे 2 कर्व दाखवलेले आहे, त्यामधला हा जो आतला कर्व आहे तो आधी कट करायचा, कारण तो पाठीमागचा भाग असतो आणि हा आतला भाग असतो. पेपर पॅटर्नवरनं ब्लाऊजवर कट करणं खूप सोपं असतं, कारण आपण यावरतीच मेजरमेंट घेतलेलं असतं आणि आपल्याला कळून पण जातं. ब्लाऊजवरती चुकण्याची शक्यताच नसते. आता हा झाला पूर्ण. आता काय करायचं, पहिलं हे जे आहे हा जो जॉईंट जो आहे हा काढून घ्यायचा आणि हे पूर्ण कट करून टाकायचं. 2 पार्ट वेगळे वेगळे करायचे. झाले. हे बघा हा पुढचा पार्ट आणि हा मागचा पार्ट आहे. मागच्या पार्टचं नंतर बघूयात आपण, आधी पुढचा पार्टची मार्किंग केलेली ते करून घेऊ. हे बघा आता जी ही योगपट्टी आहे तुम्हाला म्हटलं इकडनं 3 आणि इकडनं 2.5, ती हे बघा कशी गोलाकार निघते. दिसते. हे बघा हा कर्व दिसतोय इथं, इकडं 3 घेतलं आणि इकडं 2.5 घेतलं, त्याच्यामुळे तो असा कर्व झालेला आहे. आता हे जे कटोरी दाखवलं ते कट करून घेऊया. त्याआधी हा जो मुंड्याचा तुम्हाला एकच भाग आतला कट केला, जो बाहेरचा राहिलेला आहे तो कट करून घ्यायचा. आता त्यानंतर जो गळा आहे त्यांचा तो कट करून घेऊयात. आता मेन पार्ट राहिला कटोरीचा, तर तो कट करून घ्यायचा. झाला पुढचा मागचा भाग. हा कटोरी, ही योगपट्टी. हा जो कटोरी आहे हा रफ कटोरी, याच्यावरनं आपल्याला मेन कटोरी काढायचं आहे, तर तो बघूयात आपण. आता हे बघा ही कटोरी आहे, आपण कटोरी काढून घेऊयात. मेन पार्ट हे जे आहे हे असं सरळ यावरती ठेवायचं आणि हे जे आहे असं ड्रॉ करून घ्यायचं. तर आपण ड्रॉ करून घेऊया. आहे असं मी ड्रॉ केलं. आता यावरती काय करायचं, कटोरी वाढवायची. म्हणजे काय करायचं, तर मेन जी कटोरी आहे 38ची ती आपली भरली पाहिजे. तर ही जी मार्किंग आहे इथनं दिसती ह्या साईडची, इथून 1 इंच कंपल्सरी वाढवायचं. म्हणजे 32 असू 36 असू किती पण असू, 1 इंच इकडे वाढवलं आणि 1 इंच इकडे वाढवायचं. झालं. हे इथे जे वरती क्रॉस दिसतो गळ्यासारखा भाग, इथे पाव इंच वाढवायचं. पाव इंच म्हणजे 2 लाईन वाढवायच्या फक्त. मग हे काय आहे, हे जे वाढवलंय ते ड्रॉ करून घ्यायचं. हा जो कोपरा आहे इथनं वरचा गळ्याचा, तिथून खाली सरळ लाईन मारायची. झाली. हे झालं. आता इकडनं लाईन नाही मारायची, जर इथून पाव इंचापासून सरळ
कर्व देत चालायचा हाताने आणि 1 इंच जे वाढवले त्याला टच झालं पाहिजे. झालं. आता काय करायचं, हे पॉईंट जे आहे हे जोडून घ्यायचे. झालं. आता काय करायचं, इकडचा 1 इंच जो वाढवलाय हा 1 इंच ते हा 1 इंच इथपर्यंत त्याचा मध्य घ्यायचा. त्यांना उभरतंय हे, तर याचा मध्य घ्यायचा. जरी माहीत असेल तरी टेप डायरेक्ट फोल्ड केला तर ॲक्युरेट आपला सेंटर निघतो. सेंटर निघाला. आता जो सेंटर निघलाय तर कटोरी वाढवताना 36चा वेगळा असतो, 32चा वेगळा असतो, 38. प्रत्येक साईजचं हे जे वाढवणारं माप असतं कटोरीचं हे वेगळं असतं. तर ह्यांचं किती, 38 साईजचं कटोरीचं 1.5 इंचाने वाढवायचं. 36चा असेल तर 1.25 इंचाने वाढवायचं. 32चा असेल तर 1 इंचाने वाढवायचं. असं याला कटोरी वाढवायचं माप म्हणतं. हे बघा, मी इथं 1.5 इंचावरती मार्किंग केली. सरळ रेषा, आपल्याला जर खात्री नसेल तर यावरती सरळ मार्किंग करायची आणि हे जे 1 इंचापासून जे पॉईंट आहे हे जॉईंट करून घ्यायचे. हे बघा, डायरेक्ट इथं अशी जॉईंट करायचे. इकडनं पण इथे जॉईंट करायचे. झाले. हे जे माप आहे हे कट करून घ्यायचं. आपली मेन कटोरी झाली तयार. ही जी होती ही आपली आधीची मापाची कटोरी होती, रॉ कटोरी. त्यावरतून आपण ही मेन कटोरी काढून घेतलेली, वाढवलेली कटोरी. तर आपलं काय निघलं आता, इथे निघला हा पुढचा भाग. हा पुढचा भाग निघाला. ही मेन कटोरी निघली आणि ही जी आहे ही योगपट्टी इथे निघली. बघा बरं, असं सुद्धा दिसतं बा ब्लाऊजचा पुढचा भाग रेडी म्हणून. इथे आपण जे तुम्हाला वाढलेलं वाटतं इथे आपण टक्स मारणार आहे 2 इंच 2.5 इंच. हा झाला पुढचा भाग. आता मागचा भाग आपण कट केलेला आहे. हा जो मागचा भाग आहे त्यावरती काय करायचं, तुम्हाला मी पहिली ट्रिक सांगितली तशी पुढे मी काय घेतलेलं आहे त्यावरती 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलं आहे ना. तर यावरती मी काय करणार आहे, हे जे अर्धा इंच दिसते मला 15च पाहिजे यावरती बॅक साईडनं, कारण बॅक साईडने एवढी जोडायचं काम नसतं. तर मी इथे 15वरती पुन्हा मार्किंग करून घेते 1 इंचचं एक्स्ट्रा आणि हे पूर्ण लाईन मारून पट्टीने कट करून टाकणार आहे. म्हणजे जे मुंडा जोडताना किंवा फिटिंगच्या वेळेस जो पार्ट खाली मागे पुढे होतो तो व्हायचा नाही. तर हे बघा, ही लाईन मारली, हा पार्ट मी पुन्हा कट करून टाकणार आहे. आता यावरती गळ्याचा भाग घ्यायचा. तर गळ्याची ट्रिक सेम, पण पाठीमागचा गळा थोडासा रुंद पाहिजे. वरती बॅक साईडला मी इथे पुन्हा 2.25 धरलं. इथून त्यांचा राऊंडच गळा आहे त्यामुळे 10चा आहे, मी 10वरती मार्किंग केली. आता ह्या 10पासनं मी वरती 2.25 घेतलं, इकडे मी 3 घेणार आहे कारण बॅक साईडला रुंद जास्त पाहिजे म्हणून. झालं. इथनं हे जॉईंट करून देणार. आता काय करायचं, राऊंड आकार द्यायचा. इथनं आत अर्धा इंच 1 इंच ज्याला जितकं पाहिजे तितकं यायचं आतमध्ये आतल्या साईडने. आणि इथं पुन्हा कर्व यूज करू शकता किंवा आपले रफ वर्कनी गोल आकार देऊ शकता. गोल आकार निघाला. हा झाला हा पाठीमागचा भाग. आता राहिला आपल्या स्लीव्ज. आता काय करायचं, स्लीव्जला पुन्हा सेम प्रोसेस. बंद घडी आपल्या साईडने घ्यायची. बंद घडी आपल्या साईडने घ्यायची. स्लीव्ज आहे त्यांची 6 इंचाची, 1 इंच एक्स्ट्रा धरायचं शिवण्यासाठी. हे बघा, शिलाई मार्किंगसाठी मी 1 इंच धरलं, 7 इंचची स्लीव्ज धरली. आता ह्या 7 इंच मार्कपासून त्यांची जी 38चा पार्ट होता
त्याच्या मार्किंगला खूण करून घ्यायचे. म्हणजे 38 डिवायडेड बाय 4 केलं तर किती येतं 9.5. मी पुन्हा 9.5 वरती मार्किंग करून घेतले. हे जे आहे ही लाईन मारून घेतली मी. आता इथून दंडघेर जो आहे तो त्यांचा 13चा आहे. 13 डिवायडेड बाय 2 केलं तर किती येतं 6.5 येतं. तर हे बघा मी 6.5चा त्यांचा दंडघेर घेतला. इथून पुढे तुम्ही 1 इंच घेऊ शकता, 2 इंच घेऊ शकता. 1 इंच आता त्यांचा पुढचा भाग काय असतो, जी आपली स्लीव झाल्यानंतर स्लीवच्या आतमध्ये जी मार्किंग असते शिलाईची, त्यासाठी तुम्ही 1 इंच घेऊ शकता, 1.5 इंच घेऊ शकता, 2 इंच घेऊ शकता. तर मी 2 इंच घेणार आहे. मी 2 इंच का घेणार आहे, जी मी फिटिंगचा भाग सोडला आहे त्यांचा, जे पुढच्या मागच्या फिटिंगमध्ये 9.5च्या पुढे 2 इंच वाढवलेलं होतं, त्यामुळे मी इथे 2 इंच सोडते. का तर ते जॉईंटच्या वेळेस फिटिंगच्या वेळेस असा कर्व नाही पडत आहे. 2 इंच त्या जितकं वाढवलं आहे तिकडं 1.5 इंच वाढवलं, इकडं 1.5 इंच वाढवू शकता. इथं तुम्ही 1.5 पण घेऊ शकता, 2 पण घेऊ शकता. मी 2 इंच घेतलेलं आहे त्यांचं. केलं. आता हे लक्षात घ्यायचं, जी आपण इथे 7ची जी स्लीवची मार्किंग आहे आणि इथे जी 9.5ची मार्किंग आहे, 9.5च्या मार्किंगपासून पुढे जर 9च्या आत बाही असेल, म्हणजे 9 इंचच्या आत, म्हणजे 5, 6, 7, 8 आणि 9पर्यंत स्लीव्ज असेल, तर तुम्ही इथून इकडे माप वाढवताना 2.5 इंच वाढवू शकता. आणि 9च्या पुढे म्हणजे 10, 10.5, 11 असली स्लीव्ज असेल तर तुम्ही इथे 3 इंच मार्किंग घेऊ शकता. त्या आता ही 9च्या आत आहे स्लीव्ज, म्हणून मी इथे 2.5 इंचावरती मार्किंग करते. हे बघा 2.5 इंचावरती मी मार्किंग केली. आणि जिथे 2.5 इंचची मार्किंग आहे तिथून वरती कंपल्सरी कोणतीही स्लीव्ज असो 2 इंच वरती मार्किंग करायची. आता हे 2.5 आणि 2 हे जॉईंट करून घ्यायचे. आणि ह्या 2.5 पासून क्रॉस लाईन मारायची, जे आपण 2 इंच एक्स्ट्रा वाढवलेले पुढे तिथे. झालं. आता इथे जे स्लीवचं मेजरमेंट आहे, जी 6ची स्लीव जी ती आपण 7 घेतली, तिथून त्या 6च्या मार्किंगपासून खाली 1 इंच कंपल्सरी घ्यायचं. कोणताही ब्लाऊज असतो कंपल्सरी 1 इंच घ्यायचं. आणि आता आपण तिथे कर्व देणार आहे पुढच्या मागच्या भागाचं. हे 1 इंचापासून पुढे तुम्ही इथे तो कर्व पण यूज करू शकता. इथे येऊन हे इकडे असे टच करायचं. झाली ही स्लीव्ज. आता कट करताना एकतर तुम्ही डायरेक्ट अशी सरळ ही जी आहे ही अशी कट करून घ्यायची पहिल्यांदा. म्हणजे एवढा मोठा पेपर फिरवायचं काम नाही. आता यावरती इथे जी 2 इंचाची मार्किंग आहे तिथून खाली कट करून घ्यायचं 2.5 इंचापर्यंत. झालं. आता ह्या 2.5 पासून वरती जी स्लीवचा कर्व दिलाय तिथे कट करून घ्यायचं. झाली स्लीव्ज तयार. आता यावरती पुढचा भाग कसा काढायचा, तर हे जे आहे ही घडी ही उचलायची अशी, सेम हा जो इथं 2 इंचाची मार्किंग आहे तिथे टेकवायची. हे बघा अशा पद्धतीने टेकून घ्यायची. इकडे घडी फोल्ड करून घ्यायचं पुन्हा. आणि हे जे राहिलेलं दिसतंय तुम्हाला, हा जो गॅप दिसतोय हा कट करून टाकायचा. निघाला पुढचा भाग. म्हणजे कुठेही मार्किंग नको, मोज नको, माप नको, सिंपल ट्रिक. हा पुढचा भाग इथनं चालू होतोय, हा मागचा भाग इथनं चालू होतोय. पुढचा मागचा भाग झाल्या स्लीव्ज.
आता हे झाले आपली पूर्ण पेपर कटिंग. पूर्ण ब्लाऊज आपण पेपरवरती कट केलं. आता काय करायचं, जे अस्तर आहे आपलं, तर कस्टमरचं ब्लाऊज अस्तरचं आहे, त्यामुळे मी अस्तरवरती कट करून घेते. जर बिगिनर असाल आणि जर म्हणजे काय म्हणता मापाच्या याच्यात होत नसेल तर 1 मीटर तुम्ही अस्तर घेतलं, 1 मीटर कपडा घेतला नवीन तरी चालतो. फोल्डची बाजू माझ्या साईडने केली, सारखं प्रमाणात फोल्ड केलं. आता काय करणार आहे मी, हे बघा, फक्त जे तयार केलेलं आहे ते फक्त यावरती ठेवून द्यायचं. आधी अंथरून बघायचं कोणता भाग कुठे बसतोय, कोणता भाग कुठे बसतोय. ही जी योकपट्टी आहे, ही योकपट्टी पेपर पॅटर्नपेक्षा अर्धा इंचाने जास्त काढायची. स्लीव्ज ड्रॉ करून घ्यायचं इकडनं. हे जे ठेवलेले पेपर पॅटर्न आहे हे फक्त ड्रॉ करून घ्यायचे. तसेल मी पूर्ण असं ॲक्युरेट पेपर कटिंग नाही करत आहे, एक्स्ट्रा धरती. ते तुम्हाला सेकंड पार्टमध्ये कळून जाईल मी एक्स्ट्रा का धरती. लई पण एक्स्ट्रा नाही धरायचं, पाव इंच एक्स्ट्रा धरायचं. पण हां, योक पट्टी कट करताना अर्धा इंच एक्स्ट्रा धरायचं. झालं. आता हे काढून घ्यायचे. वाटतंय पूर्ण आपला ब्लाऊज तयार झाल्यासारखंच वाटतं. आता हे जे आहे हे कट करायचं. ज्या मार्किंग केलं त्या मार्किंगवरती तशा आकारात कट करून घ्यायचं. उरलेल्या कापडामध्ये आपण बाकीचा पार्ट काढायचा. झाला आपला मेन ब्लाऊज तयार. आता हे काय करायचं, हे बघा, ही झाली कटोरी, ह्या झाल्या स्लीव्ज, झाली योकपट्टी, हा झाला पुढचा भाग, हा झाला मागचा भाग. आता जे मेन फॅब्रिक आहे, आता हे जे मेन फॅब्रिक घेतलं आहे ह्याच्यामध्ये जरा प्रॉब्लेम आहे. हे बघा, एवढीच लेस दिलेली त्यांनी, ही लेस दोन्ही स्लीव्जला अशी बसत नाही, एवढ्या साईजमध्ये येत नाही. तर अशा वेळेस काय करायचं, ही जी लेस असते ही लेस ही काढून घ्यायची. जी लेस आहे ही मी काढून टाकली. आता मी काय करणार आहे, हा जो ब्लाऊज आहे हां फक्त डबल घडी मारायची. जशी आपण अस्तराची मारलेली तशीच डबल घडी मारायची. सारख्या अंतरावरती मारायची डबल घडी, मध्ये कुठेच घडी नाही राहू द्यायची. डबल घडी मारली. आता यावरती काय करायचं, जे हे कट केलेलं अस्तर आहे हे पुन्हा यावरती ठेवत चालायचं. ज्या प्रमाणात कपड्यावरती ॲडजस्ट होईल त्या प्रमाणात ते ठेवत चालायचं. कपडा जास्त असं उरवायचं बघायचं नाही आणि गुंतवायचं पण बघायचं नाही. झालं. आता फक्त कट करून घ्यायचं. मार्किंग नाही केली तरी चालते, डायरेक्ट कट करून घ्यायचं ह्यावरती. तुम्हाला पिना लावायच्या, पिनअप करूनही करू शकता.
हे बघा पूर्ण मी ब्लाऊज कट करून दाखवलेला आहे 38. ही झाली योगपट्टी, ही झाली कटोरी, ही झाली स्लीव्ज, हा झाला पुढचा भाग आणि हा मागचा भाग. पूर्ण ब्लाऊज कट करून झालेला आहे 38 साईजचा. तर सेम फक्त आता याला काय करायचं, स्टिचिंग करायची. हे झालेलं आहे. हे फक्त जॉईंट करायचं आपल्याला आता. बरोबर राऊंड गळा निघालेला आहे. इकडे स्लीव्ज, पुढचा भाग असं आपण जोडणार आहोत. अशा प्रकारे मी तुम्हाला 38 साईजचं जरा वेगळा, म्हणजे आज जरा वेगळा व्हिडिओ करायचा विचार होता म्हणून केला. आणि बिगिनरला क्लासेस लावण्यापेक्षा असे यूट्यूबचा व्हिडिओ बघून जर केलं तर चांगलं होईल, म्हणून 38 साईजचे मी पूर्ण सोप्या पद्धतीत कट करून दाखवलेल्या काही ट्रिक्स समजून सांगितलेल्या आहेत. तर अशा प्रकारे मी बिगिनरसाठी सोप्या पद्धतीत आणि काही ज्या छोट्या ट्रिक्स होत्या ज्या माहीत नव्हत्या आणि ब्लाऊज परफेक्ट बसत नव्हता, ह्या ट्रिक्स समजून सांगितल्या. आणि बिगनरसाठी हा ब्लाऊज पूर्ण पेपर पॅटर्न ते फॅब्रिकपर्यंत पूर्ण कट करून दाखवला. तर मला तरी म्हणजे ह्या पद्धतीने जर ब्लाऊज कट केला तर 99% ब्लाऊज परफेक्टच येतो, कारण आपण फॅब्रिकला हात नाही लावत, पेपर पॅटर्न कट करतो. तर याचा नेक्स्ट पार्ट हा ब्लाऊज स्टिचिंगचा असेल, तो पण मी दाखवणार आहे. तर हा पार्ट आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत बाय बाय.